करण्यासाठी सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा। शिरोली तालुका खेड जिल्हा पुणे या ठिकाणी जी पोखरण वस्ती आहे, एक आदर्श वस्ती आहे। या ठिकाणी जे पांडुरंगाचं मंदिर आहे, त्या ठिकाणी जो होणारा अखंड हरिनाम सप्ताह आहे, त्या सप्त्याविषयी आपण माहिती जाणून घेऊया। चला तर जाऊयात महादेवशेठ सावंत पाटील यांच्याकडनं या सप्त्याविषयी सर्व माहिती जाणून घेऊया। मी महादेव कोंडिबा सावंत, राहणार मुक्काम पोस्ट शिरोली तालुका खेड जिल्हा पुणे, पोखरण वस्ती या ठिकाणी आम्ही अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केलेले आहे। गेले 9 वर्षापासून या ठिकाणी आम्ही अखंडपणे हरिनाम सप्ताहाचे आयोजन करत आहोत। हरिनाम सप्ताहाचे आयोजन करत असताना त्याची रूपरेषा सकाळी काकडा भजन आणि पांडुरंगाचा महाअभिषेक करून कार्यक्रमाला सुरुवात होते आणि त्याच्यानंतर भजन आणि संध्याकाळी सायंकाळी 4 वाजता प्रवचनाचा कार्यक्रम या ठिकाणी होतो आणि संध्याकाळी 7 ते 9 या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम आयोजन केलं जातं आणि त्याच्यानंतर 9च्या नंतर महाप्रसादाचं आयोजन केलं जातं। पंचक्रोशीतील भाविक भक्त, लहान थोर सर्व मंडळी या ठिकाणी या कार्यक्रमाचा आस्वाद घेतात, प्रसादाचा आस्वाद घेतात। त्याचप्रमाणे या ठिकाणी अशा प्रकारे अखंडपणे गेले 2017 पासून ते आज तागायत अखंडपणे या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन चालू आहे आणि या ठिकाणी गेले 7 दिवस पुढे 7 दिवस वेगवेगळे महाराजांचे कीर्तनाचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहेत आणि त्याचा भाविक भक्तांचा चांगला प्रतिसाद आहे। भाविक भक्तांचा खूप प्रमाणात प्रतिसाद आहे, वस्तीचा आहे। पंचक्रोशीतून अनेक लोक आता पहिल्या दिवशीपासून ते 7 दिवसापर्यंतची सेवा कोणाकोणाची आहे ते सांगा, म्हणजे समाजाला कळेल। आता म्हणजे बघा, उद्या दिनांक 17/3/2025 रोजी हरिभक्तपरायण पारस महाराज मुत्ता यांचं या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्यानंतर मंगळवार दिनांक 18/3/2025 आपले कनेरसर गावचे हरिभक्तपरायण दत्ता महाराज माशेरे यांचा या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम होईल आणि त्यानंतर 19/3/2025 रोजी हरिभक्तपरायण विलास महाराज वाघ केंदूर यांचा या ठिकाणी कीर्तन होईल। त्याच्यानंतर 20/3/2025 हरिभक्तपरायण राजेश महाराज बोराटे मोशी यांचा या ठिकाणी कीर्तन होईल आणि त्यानंतर शुक्रवार दिनांक 21/3/2025 आपल्या खेड तालुक्याचे वारकरी संप्रदायाचे भूषण बाळशीराम महाराज मेंढे कोयडे यांचा या ठिकाणी कीर्तन होईल आणि त्यानंतर शनिवार दिनांक 22/3/2025 रोजी हरिभक्तपरायण सुप्रियाताई साठे ठाकूर बेंबरी यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होईल आणि त्यानंतर रविवारी 23/3/2025 रोजी हरिभक्तपरायण सागर महाराज शिर्के यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्यानंतर 24/3/2025 रोजी या कार्यक्रमाची अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता काल्याच्या कार्यक्रमाने होईल आणि या काल्याचं कीर्तन हरिभक्तपरायण वैष्णवी दिदे सरस्वती आळंदी देवाची यांचे सकाळी 10 ते 12 या दिवशी काल्याचे कीर्तन होईल। तरी आपणा सर्वांना विनंती आहे, आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावे। आता आपण जाणून घेऊया आपले जे सरपंच आहे, सरपंच साहेब आहेत किरभाऊ गणपत सावंत पाटील, तर यांचं मत जाणून घेऊया। हा कार्यक्रम कशा पद्धतीने होतो तुमचा? आमचा जो कार्यक्रम आहे तो खूप चांगल्या पद्धतीने होतो। अगदी लहान थोर सगळे गावातली मंडळी आणि आमच्या वस्तीवरची पोखरण वस्तीवरची सगळी मंडळी येऊन चांगला कार्यक्रम पार पाडतात। यासाठी तुम्हाला आर्थिक वगैरे कशा पद्धतीने तुम्हाला सहकार्य लागतं लोकांचं? आमच्या जी पोखरण वस्ती त्यांचं संपूर्ण आर्थिक सहाय्य पूर्णपणे मिळतं, त्यामुळे काय कुठलीही चिंता करायची कारण नाही। आणि भाविक भक्तांचा प्रतिसाद कसा असतो? दरवर्षी वाढतं प्रमाण आहे का, कसं वाटतं त्या संदर्भात? दरवर्षी भाविक भक्त मोठ्या प्रमाणात
थोडी थोडी वाढ होती वाढ होती. आणि चांगल्या प्रकारे कार्यक्रमाला साथ देतात. चांगला कार्यक्रम होतो. याबद्दल तुम्ही जे विचारले त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सरपंच साहेब. चाकण चक्रेश्वर मंदिर येथे शिवरात्र निमित्त विवाह सोहळा संपन्न झाला.